दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अहो सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु 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 जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अक्कलकोट स्वामी महाराज कृपा करा तुम्ही गुरुराज 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 दिगंबरा 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 श्रीपादा पदा श्रीपादा 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 श्रीवल्लभा श्रीपादा श्रीवल्लभा अवधूता 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 श्री गुरुदत्ता अवधूता श्री गुरुदत्ता दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ
ॐ अग्नये स्वाहा अग्नये इदं नमः प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नमः सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसंघं शरणं गच्छामि सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसंघं शरणं गच्छामि सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसंघं शरणं गच्छामि ॐ शान्ति शान्ति शान्तिः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि आदौ ब्रह्मा मध्ये विष्णु रन्तेः देव सदाशिवा आदौ ब्रह्मा मध्ये विष्णु रन्ते देव सदाशिवः या उक्तीप्रमाणे आज आपण दत्तात्रेय परत स्वतःच्या आईवडिलांच्या आश्रमातून बाहेर पडून गिरनारकडे निघाले. गिरनारकडे जाताना हा संपूर्ण पश्चिम भाग सह्याद्रीचा उत्तरेकडचा भाग आणि महाराज निघालेत. गिरनारला येऊन पोचले. गिरनारला आल्यानंतर त्या एवढ्या 10,000 पायऱ्या, एवढं दाट जंगल, वाटेत हिंस्र पशु, त्या सिंह वगैरे, ह्या सगळ्यातून मुक्काम करत करत हे अत्रिपुत्र दत्तात्रेय पहिल्यांदा देवीपाशी आले. जुनागडच्या इथं देवीला नमस्कार केला, दामोदर कुंड पाहिलं आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर तिथल्या काही सिद्धजन योगी पुरुषांनी सगळ्यांनी त्यांच्याकडे पाहिल्यानंतरच ताबडतोब सगळ्यांचे हात आपोआप छातीशी आले. सगळ्यांनी नमस्कार केला. काहींनी तर योगी लोकांनी दंडवतच घातले, साष्टांग नमस्कार केला दत्तात्रेयांना. आणि दत्तात्रेय हळूहळू पायऱ्या चढायला लागले. अंबिकेपाशी आले, मातेला नमस्कार केला. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. देवीला नमस्कार करून बसले. तेवढ्यात तिथं आणि काही सिद्धजन लोक आले. विहंगम दृश्य होतं. महाराज असे देवीच्या देवळाच्या बाहेर आले. आजूबाजूचा सर्व परिसर दाट झाडीचा. सहज लक्ष गेलं, उजव्या बाजूला कमलकुंड म्हणून एक जागा होती. महाराजांनी सहज विचारलं की हे काय आहे. तर त्या सिद्धजनांनी सांगितलं की
इथं शिवगौरी नंदन येतात आणि त्यांचा इथं बऱ्याच वेळेला तपश्चर्याचा आणि वास्तव्याचा काळ असतो. आणि ही स्नानाची जागा आहे महाराज, ही स्नानाची जागा आहे. हो, पहाटे ब्रह्ममुहूर्तावर सगळे दिग्गण आणि सिद्धजन आणि संत एवढे येतात तेवढे ह्या कमलकुंडावर आंघोळ करतात. अरे वा. महाराज तिथून अमृतधुनीपाशी आले. अमृतधुनीपाशी आल्यानंतर त्यांना व्यवस्थित ते कमलकुंड आणि अमृतधुनी त्याच्यामधून, जसं इथं हा अग्नी प्रज्वलित आहे तसा इथं अग्नी प्रज्वलित होता. काही असे मस्त दाढी वाढलेले, केस वाढलेले असे बैरागी संन्यासी सगळे बसलेले होते. अप्रतिम असं दत्तात्रेयांनी सगळ्यांबरोबर सगळ्याचं भोजन घेतलं सकाळचं आणि बसले सगळे. बसल्यानंतर सहज विषय निघाला आणि दत्तात्रेयांनी विचारलं की काय बाबा इथली महती काय आहे. तर त्यातले एक सिद्धजन उठले आणि ते सगळी माहिती सांगायला लागले. ही कुठं चालली आहे माहिती? गिरणारवर त्या अमृतधुनीच्या इथं कधी गेलात तर ती धुनी चालू असते आणि असाच अग्नी प्रज्वलित असतो. अप्रतिम अग्नी असतो. पाहत राहावंच वाटतं जावळांकडं. भरपूर अशी लाकडं लावलेली असतात आणि सुंदर सेवा चालू असते. त्यातलं भस्म आपल्याला प्रसाद म्हणून देत असतात. आणि ते सिद्धजन सगळे बसलेले योगी वगैरे, जेवढे तपश्चर्या करणारे जे काही आहेत साधक वगैरे, हे सगळे म्हणतात आणि ते सुरू करतात. नमन तुला गुरुराया दत्ता, नमन तुला गुरुराया, नमन तुला गुरुराया दत्ता, नमन तुला राया राया, नमन तुला गुरुदत्ता दत्ता, नमन तुला गुरुराया. कृपासागरा भक्तवत्सला, कृपासागरा भक्तवत्सला, आत्रीच्या तनया तनया, नमन तुला गुरुराया दत्ता, नमन तुला गुरुराया, नमन तुला गुरुराया दत्ता, नमन तुला गुरुराया. भक्तजनांचा तूच आसरा, भक्तजनांचा तूच आसरा, दीनदयेचा तूच निवारा, दीनदयेचा तूच निवारा, प्रेम पूरका दैन्यहारका, प्रेम पूरका दैन्यहारका, नकळे तव माया माया, नमन तुला गुरुराया दत्ता, नमन तुला गुरुराया, नमन तुला गुरुराया दत्ता, नमन तुला गुरुराया. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, त्रैमूर्ती अवतार मनोहर, त्रैमूर्ती अवतार मनोहर, मोह सारका ज्ञान प्रेरका, मोह सारका ज्ञान प्रेरका, धन्य 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 तुझी माया माया, नमन तुला गुरुराया दत्ता, नमन तुला गुरुराया, नमन तुला गुरुराया दत्ता, नमन तुला गुरुराया. तुझ्या भक्तीचा मीच भिकारी, तुझ्या भक्तीचा
भिकारी घेऊन आशा आलो द्वारी तुझ्या भक्तीचा. मीच भिकारी घेऊन आशा आलो द्वारी. मोह सारका ज्ञान प्रेरका मोक्षदायका सौख्यकारका आलो तव पाया पाया. नमन तुला गुरुराया दत्ता मन तुला गुरुराया. गुरुराया नमन तुला गुरुराया दत्ता नमन तुला गुरुराया. वरद हस्त मज तवला भावा वरद हस्त मज तवला भावा. कृपा लोभही नित्य रहावा. वरद हस्त मज तवला भावा कृपालो मही नित्य रहावा. चित्तवेधका लोभदायका चित्तवेधका लोभदायका पुनीत करी काया काया. नमन तुला गुरुराया दत्ता नमन गुरुराया. नमन तुला गुरुराया दत्ता नमन तुला गुरुराया. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. दत्ता अवधूता गुरुदत्ता स्वामी समर्थ अवधूता गुरुदत्ता. स्वामी समर्थ अवधूता गुरुदत्ता अवधूता स्वामी समर्थ गुरुदत्ता गुरुदत्ता. अवधूता स्वामी समर्थ अवधूता. दत्ता अवधूता गुरुदत्ता स्वामी समर्थ अवधूता. अवधूता गुरुदत्ता स्वामी समर्थ अवधूता. इतकं सुंदर गायन भजन झाल्यावर सगळे साधक तल्लीन होऊन गेले ते. पण तरीही दत्तात्रेयांना काही राहवलं नाही. त्यांच्यासाठी तर त्या अवतारातली ही नवीन जागा होती. दत्तात्रेय म्हणले, सर्व विद्वज्जन साधुजन सज्जन सर्व साधकांना माझी एक विनंती आहे, मला या स्थानाबद्दल काही सांगा. असं म्हटल्यानंतर आणखी एक योगीजन उभा राहिले आणि ते सांगायला लागले. एकदा म्हणले, स्वतः शिव या ठिकाणी असेच तपश्चर्याला आले होते. शांत बसून होते. बराच काळ लोटला आणि हळूहळू कैलासावर बातमी गेली की शंकरराव काही तिकडं नाही आहेत. बरेच भक्तगण, नंदीचे गण, भूतगण हे सगळे चौकशी करायला लागले की आपला गेला कुठं महादेव. आणि सगळे चौकशीला लागले आणि सगळे पार्वतीकडे गेले. बाई, आमचा फादर बाप कुठं आहे? पार्वती पण समोरचं छान एक वन होतं, तिथं तपश्चर्याला बसली. 2 महिन्यानंतर पार्वतीला दिसलं की आपले पतिराज हे गिरणारवर आहेत. बाई जंगल पार करत 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 शोधत आली की, आणि जिथं पहिल्या पायरीपाशी देवीचं देऊळ आहे तिथं नमस्कार करून गणपतीला नमस्कार केला, वंदन केलं. आजूबाजूच्या विद्वज्जन साधूजनांना विचारलं, काय आमचे आलेत का वर? सगळे म्हणले, हो, बराच काळ झाला ध्यानाला बसलेले आहेत, समाधीत आहेत. मग काही बघितलं की त्यांच्याकडं? अहो काय बघितलं ना, पण ते काही समाधी उतरायला तयारच नाही. काय सांगताय काय? किती वेळ गेला, किती वेळ गेला, काय काळ गेला म्हणा. एवढा वेळ का बसले, एवढा काळ का घालवला? पार्वती सगळ्यांबरोबर बोलत 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 अंबिकेचं स्थान होतं तिथं आली. देवीला नमस्कार केला. श्वेतांबरम धनम देवी नानालंकार भूषिते जगसिते जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. देवीला विचारलं, अगं काय, कुठं आहे आमचे हे? अगं म्हणलं, ते इथं बसले ते बराच काळ,
पुन्हा वर जाऊन बसले. ते ध्यानाला आहेत वर. हो का, तू काही मदत केलीस का? नाही बाई, मला भीती वाटते. बरं, मग तू चौकशी तरी केलीस का? काय त्यांचं काही नाही. नाही, त्यांच्याबरोबर कोणतरी दोघं तिघं इथं होते, पण नाही, मला काही वेळ झाला नाही. पार्वती तिथून निघाली, अमृतधुनीपाशी आली, कमलकुंडापाशी आली, तिथं चौकशी केली. तर त्यांनी सांगितलं की हो, ध्यानाला पलीकडे बसलेले आहेत. सध्या ज्या ठिकाणी जैन मंदिर मोठी आहेत त्या ठिकाणी शिवचंद्रमौळी एका गुहेमध्ये तपश्चर्याला बसले ते. तिथून दूरवर असा समुद्र दिसत होता. समुद्राचं अथांग पाणी, वारंवार येणाऱ्या लाटा, समुद्राची ती गाज, तो एक मंद लाटांचा आवाज, आणि हे सगळं हा चंद्रमौळी असं दूरवरून न्याहाळत होतं. तुम्ही पण कल्पना करा की आपण एका मोठ्या पहाडावर आहोत सह्याद्रीच्या, आणि आपल्याला समोर समुद्र दिसतोय. ध्यानस्थ बसलेले साक्षात आपल्या पतीला बघितल्यावर पार्वतीला खूप आनंद झाला. ती पाहायला लागली. थोड्या वेळाने तिने विनंती केली, एक लक्षात ठेवा, त्यावेळेला ज्यावेळेला ध्यानाला समाधीला आपले पती बसायचे, देव बसायचे, त्यावेळेला ह्या पत्न्या, त्यांच्या बायका, ह्या कधीही त्यांना डिस्टर्ब नाही करायच्या, कधीही त्यात खंड करायचे नाही. मग त्यावेळेला काय करायच्या? त्यावेळेला त्यांना ते वेगवेगळ्या स्वरूपात त्यांची स्तुती करायची. कैलास राणा शिवचंद्रमौळी, अळींद्र माथा प्रकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. शंभो शंभो शंभो. तिनं हाका मारायला सुरुवात केल्या. साहेब जागृत झाले. आपण आता सध्या असंच म्हणूया. आणि अर्धोन्मिलित डोळ्यांनी समाधी उतरत उतरत महादेवानी पार्वतीला पाहिलं. अरे, तू इकडे कशी काय आलीस? अहो काय म्हणे, तुम्ही कमालच करताय. जाताना कमीत कमी सांगायचं तरी. आणि किती कल्पना आहे का, किती काळ गेला. हां, तेच मी विचारते, काय आता काय चाललंय? काय चाललंय? छान. तुम्हाला माहिती आहे का काय, त्या अत्रि ऋषींच्या आश्रमापासून तेव्हापासून आत्तापर्यंत तुम्ही इथं आहात? हां, काय सांगतेस? हो. अरे बापरे, फारच काळ गेला. असा संवाद चालू होता. तेवढ्यात नारदानी वैकुंठात पाऊल टाकलं. विष्णूंच्या समोर गेले. काय बसलायत का? काय झालं बघा. दोघं मस्तपैकी सह्याद्रीच्या पहाडावर गेलेत, गिरनारला. संवाद चाललाय. हीच वेळ आहे. जमलं तर बघा. नारायण लावली कळ. साहेब निघून गेले. पटकन विष्णूच्या पण डोक्यात आलं, अरे अरे अरे, हीच वेळ आहे. आणि क्षणाचा विलंब न लावता ते पटकन समुद्रातल्या एका माशाच्या पोटात गर्भ धरून बसले. कोण? लक्षात ठेवा काय चाललंय आपलं. हे सगळं गिरनारवर चंद्रमौळी शिव पार्वतीच्या संवादात नारदानी कळ लावल्यामुळं वैकुंठामधून सत्ययुगामध्ये विष्णू समुद्रातल्या एका माशाच्या पोटात गर्भ धरून येतात. तुम्ही कधी समुद्राच्या काठाला गेला असाल तर तुम्ही बघा, बऱ्याच वेळेला काठावर काही मासे असा खडक वगैरे बघून असं तोंड वर काढून असं आ करत असतात. आणि त्यांची स्वाहा स्वधा स्वाहा स्वधा चालू असतं. आमच्या परिभाषेमध्ये त्याला असं म्हणतात. हा आकार असतो. हे असं चालू असतं. आणि या मत्स्याची फार गंमत. हा मीन तिथं संवाद चालू असताना कधी लक्षात ठेवा, तुम्हाला आठवतं का भागवतामध्ये
कृष्ण उत्तरेला काही सांगत असतो. उत्तरेच्या पोटात गर्भ असतो. उत्तरेला झोप लागते. कृष्णाच्या लक्षात येत नाही. गर्भ कथा निम्मी ऐकत असतो की चक्रव्यूहात कसं शिरायचं. अगदी बऱ्याच गोष्टी ह्या पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या स्वभावाने तशाच प्रसंगाने घडलेल्या आहेत. मी आज तुम्हाला या पद्धतीनेच सांगणार आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल की प्रत्येक युगात अशी गोष्ट घडली. हां, घडली. आपलं मनन नाही आहे, आपलं वाचन नाही आहे, आत्ताच्या भाषेत सांगायचं आपला रिसर्च नाही आहे, आपलं निरीक्षण नाही, ऑब्झर्वेशन नाही आहे, आणि आपला अभ्यास अजिबात नाही. आपल्याच देशामध्ये, आपल्या भूमीमध्ये आपल्याकडे जे ग्रंथ झाले त्या ग्रंथांचा कोणताही आपण अभ्यास करत नाही. इतका आपल्याला कंटाळा आहे. मग अभ्यास कोण करतं? 7 समुद्रा पलीकडचे येतात आणि तो अभ्यास करून त्याला आपलंच महत्त्व सांगतात आणि मग त्यांच्या भाषेत आपण वाचलं की आपल्याला असं वाटतं वी आर सम लिसन अँड वी आर सम रिडिंग. असं काही काय आपण इंग्लिश भारी भारी बोलायला लागतो. झालं. तो संवाद चालू असताना शिवपार्वतीचा संवाद साधा सुद्धा नव्हता. पार्वती एक एक प्रश्न विचारत होती, जशी अनुसूया दत्तात्रयाने विचारत होती तशी, आणि शिव तिच्या प्रत्येक प्रश्नाला अप्रतिम उत्तर देत होते. हे सगळं तो त्या समुद्रात त्या काठावर तो मासा बसला होता ना, तो तोंड काढून ते सगळं तो श्रवण करत होता. कारण त्याच्या गर्भात हे साहेब बसले, ते विष्णू. गंमत पहा काय असते, किती दूरवरचं अंतर असतं, पण जर एकाग्र आपण झालो, कॉन्सन्ट्रेट झालो आणि आत्म्यापासून पर आत्म्यापर्यंत जाण्याची आपली जर तयारी असली, आत्मा परमात्मा पर आत्म्यापर्यंत जर आपण संपर्क साधू शकलो, संकेतस्थळं जर आपण अशी गाठली, तर मला वाटतंय आपल्याला सहज ते शक्य आहे. योगागानी पार्वती थोडंसं, तुम्ही कशी आत्ता पेंगतामध्येच जरा डोळे मिटता, तुमची मान अशी उडूक होते आणि नेमकं तो कॅमेरा टिपतो किंवा तुम्ही जांभई देता, तो कॅमेरा टिपतो, तसं पार्वतीचं झालं की शिव एवढी माहिती सांगत होते छान, आणि पार्वती चक्क त्यावेळेला तो जो समुद्रात मासा होता त्याच्या आत असलेला गर्भ म्हणजे शिव जी जी माहिती सांगत होते भक्ती मार्गातली सगळी आणि तिचे प्रश्नांची उत्तरं, ते सगळं तो म्हणत होता. त्यामुळं शिवालाही कळलं नाही की हे पेंगतायत का झोपलेत. हे म्हणजे पार्वतीचे वंश. आणि लक्षात नाही आलं. थोड्या वेळाने शिवांच्या लक्षात आलं, अरे हुंकार कुठून येतोय. म्हणून शिवानी सहज नजर टाकली. काय बघा, केवढा एकाग्र असतं त्या गर्भात येणारा हुंकार आणि इकडं चाललेला, म्हणजे दोन्हीकडं चाललेला हम क्षम क्षम हम. तुम्ही सहज बघा तुमचा कुठला उच्चार हम होतोय आणि कुठला क्षम होतोय. श्वास घेताना का श्वास टाकताना. पहा, जेवढे दिशा चॅनेलवर जेवढे श्रोते पाहतायत त्यांनी आपल्यातला हम आणि आपल्यातला क्षम शोधावा. हम काय करतो माहिती का? हम अहम तयार करतो आणि क्षम क्षमा करतो. आणि हीच तर खरं दिशा आपल्याला पकडायची. या दोन्ही मधलं आपल्याला काय हवंय ते आपण ठरवायचं. हे सगळं शिवाच्या बरोबर लक्षात आलं. तो म्हणला, अच्छा. तेवढ्यात आता दोघेही तयारीचे ना. त्या माशाच्या पोटात जो गर्भ होता तो कोण होता?
कोण होता? विष्णू होता. विष्णूला समजलं की आपल्याकडं ध्यान शंकराचं गेले. ताबडतोब त्यांनी काय करावं? तो ताबडतोब गिरणारवर शिवचंद्रमौळीच्या समोर उभा राहिला. सुंदर देखणा तरुण, जटा वगैरे वाढलेल्या, एकदम गोरा गोमटा पद्धतशीर, आणि उभा राहिला हात जोडून. काय करावं त्यांनी? काय केलं असतं? विष्णूचा अप्रतिम असा एक डाव होता की विष्णूला शिवाला गुरु करायचं होतं. आणि म्हणून तो मीनेच्या गर्भात जाऊन बसला होता. ज्या वेळेला गुरुची दृष्टी पडते त्यावेळेला तुमची योनी बदलते, गुरु कृपा होते. लक्षात घ्या. त्या मीनेचा तो तरुण झाला आणि तो साक्षात समोर. हा गुरु आजी देखिला मजवरी कसा तोषला. हा गुरु आजी देखिला मजवरी कसा तोषला. मजवरी कसा तोषला. हा गुरु आजी देखिला मजवरी कसा तोषला. तव दर्शन होता विसरलो मी दता. तव दर्शन होता विसरलो मी दता. अर्पिली आता मी तव चरणावर चिंता. अर्पिली आता मी तव चरणावर चिंता. हा भक्त मनी शर्मला मजवरी कसा तोषला. मजवरी कसा तोषला. गुरु अजी देखिला मजवरी कसा तोषला. मजवरी कसा तोषला. मज कधीच नव्हते प्रेम तुझे शिवनाथा. मज कधीच नव्हते प्रेम तुझे शिवनाथा. मज कधी न गमले सत्य तुझे शिवदूता. मज कधी न गमले सत्य तुझे शिवदूता. ध्यानी मनी नसता आला मजवरी कसा तोषला. हा गुरु आजी देखिला मजवरी कसा तोषला. हा गुरु आजी देखिला मजवरी कसा तोषिला. दिगंबरा दिगंबरा शिव दिगंबरा चिदंबरा. दिगंबरा दिगंबरा लीला दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा शिव शिव चिदंबरा. दिगंबरा दिगंबरा शिव शिव दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा शिव शिव चिदंबरा. दिगंबरा दिगंबरा शिव शिव दिगंबरा. इथं हा चिदंबराचा गजर मी यासाठीला. चिदंबर म्हणजे चिन्ह, अंबर म्हणजे अंबरीतनं, अवनीतनं. आणि हे सगळं तिथं विष्णू स्वरूपातल्या त्या तरुणाने म्हटलं. आणि शिव हा गायनाचा अत्यंत प्रेमी. तो खुश झाला. त्याने हातातला शर म्हणजे बाण कुणाच्या हातात दिला? ह्या तरुणाच्या हातात दिला. आणि उमेसमोर त्याचं नामाधिकरण करून टाकलं. आज तुला मच्छिंद्रनाथ म्हणून सगळे ओळखतील. आणि अक्षरशः शिवानी ओळखलं हा विष्णू आहे, दुसरा इसरा कोण नाही. म्हणून चक्क त्याला सगळं ज्ञान एक थोड्या वेळात सांगितलं. कसं तरी एक दिवस तिथं ठेवून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी चक्क कटवलं. मच्छिंद्रनाथाने ओळखलं म्हणजे विष्णूने ओळखलं की आता काही जास्त इथं थांबण्यात अर्थ नाही. उमा रमणा सहित त्यांच्या साक्षीने हा एवढा सुंदर
अनुग्रह मिळाला, दीक्षा मिळाली, संथा मिळाली, मंत्र मिळाला, आणि काय पाहिजे. आणि हा विष्णू स्वरूपी मच्छिंद्रनाथ गिरणारवरून पायऱ्या उतरायला लागला. पुन्हा बघा, सगळीकडं समीकरण तेच आहे. चंद्रमौळी शिव उभे राहिले, हातात त्रिशूळ, डमरू, शेजारी उमा, दोघंही कौतुकानं त्या सुंदर अप्रतिम देखण्या तरुणाकडे बघतायत. उमेला सुद्धा किंचित क्षणभर मोह पडला. छान आहे दिसायला. शिवानी राहिली सुमेकडे बघितलं. हो का, माझा शिष्य आहे तो. हे त्यावेळेला होतं असं आपण गृहीत धरू, कारण इतक्या आपुलकीने ते दोघं त्याच्याकडे पाहत होते. पाठ अशी रुंद, गोरीपान, गोरापान पिंड, जटा थोड्याशा वाढलेल्या, कमरेला ते वस्त्र, ते वलकल, ती अवस्था, आणि हातात तो शर घेऊन हा तरुण पायऱ्या उतरत होता. उतरता उतरता त्या संपूर्ण, तुम्ही गेलात जर गिरणारा तर बघा, ती डोंगराची अशी रांग आहे. त्या रांगेच्या कडेनं पायवाट दिसते आजही. तसेच मच्छिंद्रनाथ चालत होते. चालत 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 संध्याकाळ झाली. या दोघांनी जोपर्यंत मच्छिंद्रनाथांचा पांढऱ्या लुंगीचा पट्टा दिसतोय तिथपर्यंत लक्ष दिलं. दोघांनीही, किती झालं तरी शेवटी शिष्यच ना, तथास्तु असा आशीर्वाद दिला. आणि पटकन त्रिशूळावरची 3च पाती चराचरावर विराजते. शिवशक्तीचा अतितटीचा खेळ चालला भुवनपटी. शिवशक्तीचा अटीतटीचा खेळ चालला भुवनपटी. त्रिगुणाची ती 3च पाती चराचरावर विराजते. त्रिगुणाची ती 3च पाती चराचरावर विराजते. शिवशक्तीचा अटीतटीचा, शिवशक्तीचा अटीतटीचा खेळ चालला भुवनपटी. त्रिगुणाची ती 3च पाती चराचरावर विराजती. चराचरावर विराजती. चराचरावर विराजती. चंद्र चंद्रिका अभिन्न सुंदर, चंद्रिका अपरिम सुंदर. जेथे गौरी तेथे शंकर. जेथे गौरी तेथे शंकर. चंद्र चंद्रिका अभिन्न सुंदर, जेथे गौरी तेथे शंकर. जेथे गौरी तेथे शंकर. चराचरावर विराजती. शिवशक्तीचा अटीतटीचा, शिवशक्तीचा अटीतटीचा खेळ चालला भुवनपटी. त्रिगुणाची ती 3च पाती चराचरावर विराजती. चराचरावर विराजती. चराचरावर विराजती. सगळे जलचर, वनचर, वृक्ष सगळ्यांवर ते तेज त्रिगुणाचं इतकं सुंदर पडत होतं. गिरणारवरचं त्रिगुणाची पाती, आणि तो एक त्यातला आत्ताच्या भाषेतला एक्स-रे बरोबर जो शर दिला होता त्या शरावर असा तेजपुंज झाला आणि वीज चमकल्यासारखा चमकला. प्रथम विष्णूंनी मच्छिंद्राच्या स्वरूपात पाठीमागं बघितलं आणि दोघांच्याही दृष्टाची दृष्ट झाली. आणि तिथंच सगळं अंतर्धान झालं. मच्छिंद्रनाथ शांतपणे समोर विराम पावले एका खडकावर मोठ्या. कधी गेलात तर बघा, तिकडून उतरताना गुजरातच्या साईडला असे भरपूर चांगले समुद्राकडेला खडक मोठे आहेत. विराजले, रात्री विश्राम केला. रात्रभर समुद्राची गाज ऐकत होते. अप्रतिम पाण्याच्या लाटा. ध्यानस्थ बसले ते. सगळ्या चंद्र चंद्रिका, संपूर्ण आकाश, आकाशगंगा, सप्तर्षींचे सगळं लकाकणं, मंगळ गुरु सगळे ग्रह पाहत कधी झोप लागली कळलं नाही. सकाळी उठले, बघतात तर खाली एक खेडं होतं, एक गाव होतं.
महाराज उतरले, स्नान संध्या करून झाली, आले आणि ठरलेल्याप्रमाणे आता सकाळची काहीतरी क्षुधा लागलेली आहे, भिक्षा मागितली पाहिजे. आणि भिक्षा मागायला सुरुवात केली. अलख अलख म्हणल्यानंतर एक बाई बाहेर आली, तिने काहीतरी भिक्षा घातली. आदेश पुढच्या घरात अलख, तिथं भिक्षा घातली. त्याच्या पुढचं घर फार श्रीमंत, अप्रतिम, वाडा अप्रतिम होता. बाहेरचा दिंडी दरवाजाच्या बाहेर 3 पायऱ्या सुलक्षण छानपैकी पणत्या लावलेल्या होत्या. आणि मच्छिंद्रनाथांना त्या आतल्या स्त्रीनी बोलवला, आपण आत यावं. गेले, चौसुपीवर बाहेर बसले. तिचा नवराही आला, दोघांनी नमस्कार केला. महाराज, बरीच वर्ष झाली आम्हाला पोरबाळ नाही हो. एकटक फक्त मच्छिंद्रनाथांनी पाहिलं. जवळ धुनी होती वरची, ह्याच्यावरची, गिरणारवरची, त्यातली विभूती काढून दिली. ही घे बेटा आणि हिचं सेवन कर, घरात ठेव, तुला अपत्य प्राप्त होईल. ते भस्म राहो सदा कपाळी, हे भस्म सद्गुरूंचे राहो सदा कपाळी, हे भस्म सद्गुरूंचे असता हे भस्म सद्गुरूचे राहो सदा कपाळी, हे भस्म सद्गुरूचे राहो सदा कपाळी. ते भस्म तिने घेतलं, त्याला राहवलं नाही नवऱ्याला, आणि तो आत गेला. त्याने योग्य ती भिक्षा आणली, मच्छिंद्रनाथांना झोळीत टाकली. मच्छिंद्रनाथ उठले. तेवढ्यात तिच्या लक्षात आलं. ती म्हणली, देवा पाणी घेतलं नाही. नाही म्हणले, तुला मुलगा झाला ना की मी परत येईन. आणि बाहेर पडले. संपूर्ण उत्तरेकडचा पश्चिमेकडचा भाग सगळा पिंजून काढून त्या जवळपासच्या प्रयागपर्यंत, गंगेच्या काठापर्यंत मच्छिंद्रनाथ आले. करत परत त्यांच्या या स्थितीतून लक्षात आलं की अरे आपलं कार्य वाढवायला पाहिजे. म्हणून ते गंगेच्या तीरावरनं परत आले आणि सहज पुन्हा त्याच गावात आले. आणि त्यांना आठवण झाली की अरे आपण इथं भिक्षा मागताना आपण कुठल्या तरी एका घरात गेलो होतो आणि तिथं आपण भस्म दिलेला आहे. आले, नेमके त्या घराजवळच आले आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे हाच दिंडी दरवाजा, हेच घर. आणि आल्या त्यांनी हाक मारली त्या बाईला. ती बाई बाहेर आली. दरम्यान ह्या बाईनं आणि या नवऱ्याने हे प्रवासातनं परत येतोपर्यंत काय गोंधळ घातला होता बघा. किती तुमच्यासारखे सामान्य होते नवरा बायको. त्या बाईच्या काही तोंडात काही भिजत नाही बातमी कुठली, ती जातेच. ह्या बाईनं जेवढ्या तिच्या मैत्रिणी आणि नाते गोती सगळे होते, नंदान भाऊज्या, सगळ्यांना सांगत सुटली. एक बाबा आला होता, त्यांनी आम्हाला भस्म दिलं, आता मला मुलगा होणार, देवासारखा होणार, लई गोड होणार, लई भारी होणार, सगळं सांगत सुटली. झालं. एक फटाकडी होती, ती पटकन म्हणली, अगं या बाबां जोगड्यावर काही विश्वास ठेवू नको, यांचा काही भरोसा नसतो, तुला ते काहीतरी भूल पाडतील आणि तुझी वाट लावतील. झालं. तिसरीने सांगितलं,
आपल्याला तर काही भरोसा नाही बाबा, असं कुठं भस्माने पोरं व्हायला लागली तर मग काय बघायलाच नको, संख्या किती वाढेल. झालं पलीकडचं एक दोघा तिघांनी आणि एक असं प्रत्येकाने जेवढं डोक्यात घालायचं ना तेवढं त्या बाईच्या डोक्यात पक्के किडे घालून टाकले. झालं ठरल्याप्रमाणे हिचाही किडा वळवळला. या बाईच्या मनात असं आलं की खरंच त्या जोगियांनी जर हे आपण सेवन केलं आणि आपल्याला काही जर वेडबीड लागलं आणि असं काही झालं तर काय करायचं. असा कसा वेडा गुरु झाला, असा कसा वेडा गुरु झाला, काही कळे नहे मजला मजला, काही कळे नहे मजला, असा कसा वेडा गुरु झाला, असा कसा असा कसा असा कसा वेडा गुरु झाला. नच कंटाळा ज्या देहाला, भक्तिरसामृत नित देण्याला, तिथेच हा रमला. इथं आला आणि बसला तर तिथेच हा रमला, असा कसा वेडा गुरु झाला. झाला झाला वेडा गुरु झाला, झाला झाला वेडा गुरु झाला, असा कसा वेडा गुरु. सगळे म्हणले तू पण वेडी झालीस त्याच्याबरोबर. झालं हिनं काय करावं. हिनं ते भस्म घेतलं आणि मूर्खासारखं घरातल्या केर कचऱ्यातून गाईच्या शेणाबरोबर ते त्या उकिरड्यात टाकून दिलं. कर्मनो गहनागती, काय करणार. हिचा कर्मदरिद्री भाग, हिनं तो त्यात टाकला. आणि हे मच्छिंद्रनाथ परत येतोपर्यंत 12 वर्ष गेली. ते ज्या वेळेला आले त्यावेळेला ते म्हणले की बाई तू काय केलंस. तो म्हणली मला असं असं सांगितलं सगळ्यांनी आणि मग मी काय करणार, माझं चुकलंच खरं. ते म्हणले नाही नाही मला माहित नाही, माझा मुलगा मला दे. अहो म्हणजे तुमचा मुलगा कुठे देऊ मी, मला मुलगाच नाहीये. महाराज एवढे संतापले. काय बोलले ते माहिती का, लाज वाटते का तुला पाखंडी, लाज नाही वाटत तुला, मी तुला असं तसं भस्म दिलं तर का, तू समजतेस काय वगैरे. इतके चिडले. ते संतापणं बघून ते नवरा बायको म्हणले आमची चूक झाली. चूक नाही, मला कुठं टाकली ती सांगा भस्म. ते कुठे आहे ते भस्म, कुठे आहे आणा इकडं म्हणले. ते म्हणले ते भस्म नाही हो. कुठे टाकलं, समोरच्या उकिरड्यात टाकले. अरे काही त्यांच्या तळपायाच्या मस्तकातच गेली. मच्छिंद्रनाथ एकदम हातातला त्रिशूळ डमरू सगळं किंकिणी भैरवी सुरू केलं. महाराजांनी वाजवली. तेवढ्यात त्या उकिरड्यापाशी ते आले. आतून आवाज आला, आदिनाथ आदिनाथ माझे गुरु. एवढा दंगा झाला. तोपर्यंत सगळी गल्ली गाव सगळं त्या वाड्याच्या शेजारी आणि त्या उकिरड्यासमोर. आता तुम्ही बघताय बाहेर इथं नैमिषारण्यात उकिरड्यासमोरच असतो, शेण पडलेलं असतं. अगदी काही फरक नाही. आत्ताची जी स्थिती आहे ती तशी स्थिती होती. तिथं गेले आणि तो आतनं आवाज ऐकल्यानंतर, अगं पाखंडे लाज वाटते का बघ, ते आतनं कोण बोलतंय. ते कान लावून नवरा बायको बोलायला आतून. आदिनाथ आलात आपण, मला घ्या ना जवळ. सगळं पब्लिक ऐकतंय, सगळे अवाक झाले. अरे 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 अरे. लागलीच चरपटनाथाला म्हणले चल घे आपण काढूया. चरपटनाथ पुढं झाला. ताबडतोब सगळे लोक आले मदतीला. सगळा तो उकिरडा साफ केला. एक त्यात दगड होता, ती शिळा बाजूला काढली आणि ध्यानस्थ बसलेलं ते 12 वर्षाचं कोवळं लुसलुशीत पोर ज्या वेळेला नाथाने बघितलं तसंच्या तसं उचललं, त्याला बाहेर आणलं. चरपटनाथाने आसन ठेवलं.
त्याला ठेवलं, सुंदर पाण्याने नाऊ घातलं, त्याच्या डोळ्यावर हात फिरवला, कानावर हात फिरवला, बाळा माझ्या नमस्कार केला. आणि जे कडकडून मिठी मारले गोरक्षनाथाने आणि मच्छिंद्रनाथाने, महाराज लैलीच म्हणले, आजपासून याला आपण गो आणि रक्ष भस्म गाईच्या उकरड्यात म्हणून त्याला नाव ठेवलं गोरक्षनाथ. अप्रतिम भेट होती, अप्रतिम भेट होती. गुरु माझा मला भेटला, गुरु माझा मला भेटला, गुरु माझा मला भेटला, गुरु माझा मला भेटला, गुरु माझा मला भेटला. दत्त दिगंबर स्वामी दिगंबर पाहिला, गुरु माझा मला भेटला, गुरु माझा मला भेटला, गुरु माझा मला भेटला, मला भेटला, मला भेटला. ते कोळपोर उभं राहिलं. मच्छिंद्रनाथाने सुंदर त्याचं जावळ असं निखरलं. 12 वर्षाचं जावळ काय छान झालं. तो पाठीवरून हात फिरवला, कंचुकी घेतली, छान पुसलं त्याला, त्याला छान कमरेला वस्त्र बांधलं. गोंडस सुंदर बाळ समोर उभं राहिलं. ते पाहून फक्त मच्छिंद्रनाथ थोडेसे मिस्किल हसले. सगळं गाव बघत होतं. जिला अपत्य हवं होतं ना, ते नवरा बायको ते बघत होते. ते दोघं पुढं आले. पुढं आल्यानंतर त्या मुलाला म्हणतात, अरे आम्ही तुझे आई वडील. मच्छिंद्रनाथ बघायला लागले, हो का? तरी गोरक्ष म्हणतो, हे माझी आई बाबा, मग इतके वर्ष मी खाली का होतो? मच्छिंद्रनाथ काय बोलणार? मच्छिंद्रनाथाने त्याला सगळं ऐकवलं. बाबा रे, असं असं झालं. गोरक्षनाथ सुरुवातीपासूनच अतिशय मृदू, खूप हुशार. त्यांनी पटकन सांगितलं, नाही, यांच्यावर रागवू नका. मच्छिंद्रनाथाने पटकन विचारलं, गोरखा, मला एक सांग, तुला भोग भोगायचे का माझ्यावर राहायचे? मच्छिंद्रनाथांना गोरक्षनाथ म्हणले, देवा, भोग काही भोगायचे नाही आहेत. नाही ना, मग हे तुझे कोणी नाहीत. तू माझ्याबरोबर चल. एका क्षणात गोरक्षनाथांनी पुन्हा मच्छिंद्रनाथांच्या अंगाला कडकडून मिठी मारली. पुन्हा त्या लहान 12 वर्षाच्या पोळाला मच्छिंद्रनाथांनी मच्छिंद्रनाथ उंचीला भरपूर होते, 9-9.5 फूट होते. वाकून बघितलं, त्याला कुरवाळलं, त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला. ठीक आहे म्हणले, चल माझ्याबरोबर. आणि सुरू झालं की, चलो मच्छिंद्र गोरख आया, चलो मच्छिंद्र गोरख आए, चलो मच्छिंद्र गोरख आया, चलो मच्छिंद्र गोरख आए. ज्यावेळेला हे असे चालायचे ना, तर त्यांच्या चालण्यातनं हा आवाज यायचा. असं सांगतात की ज्यावेळेला ते उकरड्यापाशी उभे होते, त्यावेळेला तो आतनं जो बोलत होता, तर त्यावेळेला असा तबल्यासारखा आवाज यायचा, चलो मच्छिंद्र गोरख आया, मच्छिंद्र चलो मच्छिंद्र गोरख आए, चलो मच्छिंद्र गोरख आया. चलो मच्छिंद्र गोरख आए. म्हणजे आज मी ज्यावेळेला नैमिषारण्याच्या आतली परिक्रमा करत होतो, तेव्हा मला बऱ्याच वेळेला असा भास व्हायचा की न जाणो कुठून तरी पटकन
असं काहीतरी कोणतरी बाहेर येते का काय? कारण परिस्थिती त्यावेळची आणि आत्ताच्या नैमिषारण्यातल्या खेडेगावातले काहीही फरक नाही. घरं सगळी पांढऱ्या मातीने स्वच्छ सारवलेली, अप टू डेट्स बाहेरचा सगळं. बाहेर गायी बसलेल्या आहेत, काही गायी रवत करतायत, काही गायी खात आहेत, वासरं पितायत गाईला. अप्रतिम गोवत्स धेनू, खूप छान. तुम्ही आता बघितलं असेल इतकी सुंदर घरं, स्वच्छ आणि टापटीप. भले ती झोपड्या असू देत पण सारवलेली वगैरे अप्रतिम होती. समोर शेणाचा ढीग, बाजूला शेण लावलेल्या, जाळण्यासाठी शेणी लावलेल्याचं ढीग, सगळं कसं छान दिसत होतं. अगदी तसंच. आणि मग हे निघाले. रे 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 तुझ्यात आहे सारे ते दडलेले. रे तुझ्यात आहे सारे ते दडलेले. हे शोध आणि ते आता पहावे सगळे. हे शोध आणि ते आता पहावे सगळे. रे आता पहावे सगळे, रे आता पहावे सगळे. रे तुझ्यात, रे तुझ्यात आहे सारे ते दडलेले. घे शोध आणि ते आता पहावे सगळे. कोण कोणाला सांगते? मच्छिंद्रनाथ गुरु गोरक्षनाथाला सांगताय. पहावे सगळे. हे आता पहावे सगळे, रे आता पहावे सगळे. रे तुझ्यात, रे तुझ्यात आहे सारे ते दडलेले. शोध आणि ते आता पहावे सगळे. तुझ जाणीव नव्हती कधी जयाची झाली. तुझ जाणीव नव्हती कधीच याची झाली. त्या गूढ गोष्टीची कधी न प्रचिती आली. त्या गूढ गोष्टीची कधी न प्रचिती आली. तुझ आता तरी गे ज्ञान रहावे सगळे. तुझ आता तरी हे ज्ञान रहावे सगळे. गे शोध आणि ते आता पहावे सगळे. घे शोध आणि ते आता पहावे सगळे. रे आता पहावे सगळे. आता पहावे सगळे. रे तुझ्यात, रे तुझ्यात आहे सारे ते दडलेले. तुझ्यात आहे सारे ते दडलेले. शोध आणि ते आता पहावे सगळे. हे आता पहावे सगळे. हे आता पहावे सगळे. हे असेच मंथन करिता तू दिन राती. उलगडे गूढ रे या विश्वाचे अंती. काय कोठे कसे हे जिज्ञासे तुन पाहावे. हा ध्यास लागता अभ्यासातून जाणावे. फक्त गर्वाता रे मात्र तुझसी कसारे. घे शोध आणि ते आता पहावे सगळे. रे आता पहावे सगळे. आता पहावे
सगळे रे 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 तुझ्यात आहे सारे ते दडलेले शोध आणि ते अताप हवे सगळे हे अताप हवे सगळे अताप हवे सगळे हे अताप असं एकमेकांना सांगत हे दोघं बरोबर एके ठिकाणी येतात आणि त्या मंदिराच्या बाहेर बसतात. बसल्यानंतर मंदिर असं जरा टेकडीवर असतं आणि गावाच्या बाहेर हे लोक नेहमी संन्यासी वगैरे असे कुठेतरी मंदिरात उतरत असतात. याप्रमाणे हे बसले मच्छिंद्रनाथांच्या समोर गोरक्षनाथ बसलेले होते. मला म्हणले भूक लागली काहीतरी घेऊन ये ना. तो म्हणला भूक लागली आणि काहीतरी घेऊन येऊ म्हणजे हा म्हणले काहीतरी खायला घेऊन ये. गोरक्षनाथ खाली उतरला गावामध्ये आला तर गावात दिवस चालले ते पितृ पंधरवड्याचे. पितर एकाच्या घरात जेवायचे चाललं होतं आणि नेमका हा तिथं गेला आणि आदेश आमच्या गुरूंचा आहे, बाई मला काहीतरी भिक्षा दे भूक लागली आहे. त्या घरातल्यांनी ते उद्दीन वडे वगैरे सगळं ते असतं श्राद्धाचं केलेलं सगळंच्या सगळं योगायोगाने गोरक्षाच्या झोळीत टाकलं. इतका त्याला आनंद झाला की आज आपण आपल्या गुरुला पहिली भिक्षा इतकी अप्रतिम नेतोय. त्याच्या लक्षातच झालं नाही की हे पितराचं आहे म्हणून. आणि तो घेऊन गेल्यानंतर मच्छिंद्रनाथांच्या समोर ठेवलं. त्यांनी बाकी कुठल्यालाही हात लावला नाही. त्यांनी फक्त वडे घेतले आणि खाल्ले. संध्याकाळची वेळ सगळं खालून झालं. दोघांचं ध्यान धारणा मनन सगळं सगळं झोपले. सकाळी उठले. प्रातःकाळी समोर आंघोळ केली. विहीर होती छानपैकी. गोरक्षनाथांनी पाणी काढून दिलं. आंघोळ झाली. ध्यानाला बसले. ध्यान झालं. जप झाला. पुन्हा दोघांचा संवाद झाला. संवाद झाल्यानंतर मग आता चर्चा झाली. देणं घेणं काय काय ज्ञान असतं कसं असतं काही नाही सगळं सांगत होते. बरोबरच चालला होता शिष्य. आणि वेळ झाली भुकेची. अरे म्हणले गोरक्षा एक काम कर, काल जशी ते वडे आणले तेच ना त्याच घरातनं पुन्हा मला वडे घेऊन. हा गेला तिथं. अलख भिक्षा. ती बाई म्हणली तुला काही वेळ नाही ना लागलं. तो म्हणला बाई काल तुम्ही दिलेले वडे माझ्या गुरूंना खूप आवडले, आज तसेच द्या. ती म्हणली पितृ पंधरवडा संपला, आमचे काल पितर जेवून झाले, रोज रोज वडे करायला की तुझी काही मी नोकराणी नाही आहे. असं नका करू ना, माझ्या गुरूंना आवडलेत. तुम्ही काय मागाल ते देईन पण वडे करून द्या. ए बाबा पुढं हो ना, का डोकं खातोयस. सांगितलं ना तुला रोज आमच्याकडे वडे करत नसतात, ते फक्त श्राद्धाच्या दिवशी असतात. आणि बाई आत गेली. गोरक्षनाथ बाहेर उभेच. आतनं तिने झाडलोट केली. पाणी बिणी सगळं होता लागली आणि थोडंसं पाणी बाहेर घेऊन आली झाडांना घालायला. पुन्हा बघते हा उभाच इथं. ए उपटसुंबा का उभा आहेस. नाही माते माझ्या गुरुना तू काय म्हणशील ते देतो पण वडे करून दे. मी सांगितलं ना तुला एकदा, आमच्याकडे पितरालाच एवढे वेडे करतात, नंतर वडे करत नाहीत. नाही काही करून देस तू. बघ काय मागशील ते. हो दे तुझा डावा डोळा काढून. क्षणाचाही विलंब न लावता नख खुपसली आणि डावा डोळा काढला आणि तिच्या हातात ठेवला.
आणि डावा हात तसाच ठेवला, कारण रक्त सगळं गळत होतं. आणि तो डोळा तिच्यासमोर ठेवला. ती अवाकच झाली. आणि मग गोरक्षनाथांच्यातला तो जो पिंड होता, आतला जो आत्मा होता, जो सिद्धा, तो फटकन म्हणला, माते, मी तुझी मागणी पूर्ण केली आहे, आता तू माझ्या गुरूंना पाहिजे ते वडे करून दे ताबडतोब. बाईनं घाबरत घाबरत भिजवलं, वडे तयार केले, एक टोपली भरून वडे दिले. बाई, बाबा घे. डोळा नेणार नाही मी, तुला डोळा दिला. वडे घेऊन आला गुरुवर्यांसमोर. मच्छिंद्रनाथ महाराज की वडे ठेवले. अरे इतका वेळ का लागला? आणि अरे हे काय, हे तू हात का ठेवलायस डोळ्यावर? नाही असू दे, तुम्ही पहिलं खा तरी. अरे पण तू काय झालं सांग ना. नाही नाही, तुम्ही आधी पहिल्यांदा घ्या तरी, तुमचे इथे होऊ दे सगळं, मग मी सांगतो. आणि तिथनं त्यानं काढता पाय घेतला, बाहेर आला. आता मला सांगा, मच्छिंद्रनाथ साक्षात विष्णू, ते कसे विसरते? ते पुन्हा बाहेर आले. गोरक्षा, इकडं चला आत, माझे वडे खाऊन झालेत, बैस माझ्यासमोर. बसवलं. काय झाले मला दाखव. हात काढला. अरे एक साधी बाई, मी तुला वडे मागितले म्हणून डोळा काढून दिलास, आता मी मागतो मलाही डोळा काढून दे. उजवा डोळा फटकन काढून दे. क्षणाचा विलंब लावला नाही, गोरक्षनाथाने डोळा काढला आणि ठेवला. काय झालं असेल त्या मंदिरात? तो सगळा हाहाकार, ते लोक बघतायत सगळं. आणि गोरक्षनाथाचे दोन्हीही डोळ्यावर हात. मच्छिंद्रनाथ तृप्त झाले. वाव. मनात तेव्हा म्हणले, धन्य आहे तुझे. आणि गोरक्षनाथाला जवळ घेतलं, कुरवाळलं आणि त्याच्या दोन्ही डोळ्यावरून हात फिरवला. दोन्ही डोळे पुन्हा सतेज झाले. चल म्हणले. मनातल्या मनात म्हणले, मला खरा शिष्य गाठ पडला, पूर्णत्वाला गेलेला, परिपूर्ण असा. आहा, फार बरं वाटलं म्हणले. हे भस्म सद्गुरूंचे, ते भस्म त्या झोळीत होतं. झोळीतलं भस्म कोणी दिलेलं होतं? शिवचंद्रमौळी. हे विष्णू, गोरक्षनाथ शिव. पुन्हा पिढी चालू बघा, शिव विष्णू, शिव विष्णू. दोघंही चालले. मंदिरातनं बाहेर पडले. चरपटनाथ आणि गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथांनी सांगितलं की गोरक्षा, तू आता इथं सगळी तुझी उपासना वगैरे कर आणि तुझी राहिलेला अभ्यास पण पूर्ण कर, मी तोपर्यंत येतोच. असं म्हणत नेपाळ मार्गे, आपलं ह्या गिरनारच्या सह्याद्रीच्या मार्गे बालाघाटाच्या रांगेत उतरले. मल्याळ नावाचा देश होता. म्हणजे आता मल्याळम भाषा बोलतात ना, तेलगू, मल्याळम, त्या भागात मच्छिंद्रनाथ उतरले. चरपट काही सोडेना. तो म्हणला, नाही नाही गुरु, मी तुमच्यावर येणार. अरे तू इथं थांब, गोरक्षाकडे लक्ष कोण देणार? गोरक्षाला थोडी सगळी माहिती आहे. तू थांब, मी असा गेलो आणि असा आलो, फक्त तू लक्ष ठेव, आणि तसं वाटलं तर मला न्यायला ये, मी एवढ्यात आलोच. तो देश सगळा स्त्रियांचा होता त्यावेळेला. तिथं सगळे कारभार स्त्रिया करायचे आणि तिथल्या पुरुषांना वीर्योत्पत्ती नव्हती, वीर्य तयार व्हायचं नाही. आणि त्यामुळं ह्या स्त्रिया मुख्य कार्य करायच्या आणि पुरुष
आत्ता जसं उलटं चाललं आहे तसं त्यावेळेला उलटं होतं. पुरुष सगळी झाडलोट कामं विमं साधीसुधी करायचे आणि स्त्रिया ह्या मुख्य होत्या. तिथल्या देशाची राणीसुद्धा मुख्य होती. तिचं नाव होतं मंजुळा. मच्छिंद्रनाथ देशात गेल्यानंतर सगळ्या बायका बघून त्यांच्याकडं लुब्ध झाल्या. ह्या बाईनं त्या बाईला, त्या बाईने या बाईला निरोप पाठवला, काय दिसतंय साहेब सर आपलं हे काय दिसतंय मच्छिंद्रनाथ वगैरे. आणि सगळ्या बायका एकमेकांना सांगत गेल्यानंतर प्रेमळेपर्यंत गेल्या. प्रेमळेला सांगितल्यानंतर ती म्हटली, असा पुरुष आपल्या देशात आलाय? हो, काय सांगताय काय? बोलावं त्याला राजवाड्यात. बायकांनी सगळ्यांनी गोड गोड बोलून या मच्छिंद्रनाथांना राजवाड्यात आणलं. झालं. एकदम राजवाड्यात आल्यानंतर मंजुळीनं बघितल्या प्रधान वगैरे सगळ्यांना खुणावलं, कसा हँडसम आहे, सगळं वर्णन झालं. गंधर्वसुद्धा, यक्षसुद्धा फिके पडतील, इंद्राच्या अप्सरासुद्धा फिक्या पडतील, एवढा देखणा अप्रतिम. मंजुळेनं विचार न करता ठेवूनच घेतलं, त्याला वाड्यात ठेवून घेतलं. हा म्हणता हे मच्छिंद्रनाथ सुद्धा विसरले की चरपटनाथ बाहेर आहे, गोरक्ष तिकडं काही करतोय, विसरून गेले. आणि पूर्ण मच्छिंद्रनाथ मंजुळेच्या अधीन झाले. म्हणता बघता बघता वर्ष गेली आणि मंजुळेपासून मेनीनाथ नावाचा एक मुलगा झाला. तो मुलगा झाला तसं मंजुळेला खात्री पटली, आता कुठं जाईल हा. आणि प्रेमळेच्या या प्रेमात मच्छिंद्रनाथ अडकून गेले. हे सगळं इकडं चाललं तर तोपर्यंत बाहेर चरपटनाथाचा जीव खालीवर, अजून आले नाहीत, अजून आले नाहीत, अजून आले नाहीत. आणि त्याला माहीतच नाही की हे गेलेत कुठं. त्यामुळे तो तेवढ्या भागातच भिक्षा मागायचा, आपला उदरनिर्वाह करायचा. गोरक्ष परत आले. अरे बाबा, काय पत्ता काही लागला का? अहो गेलेत मच्छिंद्रनाथ, परत आलेच नाही आहेत, कुठे गेले तेच कळत नाही. मला म्हणलं इथंच थांबायचं, या परिसरातच भिक्षा मागायची, इथंच राहायचं. झालं. गोरक्षनाथ सुद्धा चौकशीला सुरुवात करायला लागला. CBI क्राईम ब्रँच. गोरक्षनाथाने इकडं तिकडं सगळं बघितलं, सगळा परिसर बघितला. तो म्हणला, कुठल्या दिशेने गेले मला सांग. तो म्हणला, या दिशेने गेलेले आहेत. गोरक्षनाथाने त्या दिशेपर्यंत पाठपुरावा केला. आणि मी कसा दिशा चॅनल पकडला तसा त्यांनी तो मल्याळम चॅनल पकडला. आणि पोचल्यानंतर बाहेर त्यांनी बोर्ड पाहिला, या देशात परपुरुषांना परवानगी नाही. मस्त प्रश्नच मिटला ना. बाईनं फरमाच काढत देशात कुणाला येऊन द्यायचं नाही, कारण तिला कुणकुण लागली ती. कारण मधून अधून मच्छिंद्रनाथ म्हणायचे, माझा एक शिष्य आहे आणि तो तिकडं माझी वाट बघत असेल. ही बाई पुन्हा भूलभुलया करायची, जरा असं काय करावं गडे, तुम्ही ना इतके छान आहात, असं तुम्हाला काय पाहिजे सांगा ना वगैरे सगळं सुरू केलं. त्यामुळे पुन्हा भूलभुलैया, पुन्हा मच्छिंद्रनाथ विसरायचे. इकडं गोरक्षनाथाची धडपड खूप चालली होती. तेवढ्यात एका गावात हिंडताना त्यांनी पाहिलं की एक ललना एका गाडीतनं, त्या बैलगाडी त्यावर रथ जे असतात त्यातनं उतरतीये. गोरक्षनाथांचं सहज लक्ष गेलं. पुन्हा दोघी तिघी उतरल्या आणि अख्खा रथातनं अख्खा त्यांचा सगळा तो जो टीम होती, जे फॉर्म होता, सगळा उतरला. 7-8 स्त्रिया उतरलेल्या बैलावर, एक से एक पायात घुंगरू घातलेले, ठळाक ठळाक ठेका, एकीच्या हातात तो हलगी, काय मृदुंग, ढोलक सगळं. आणि ते सगळं बघितल्यानंतर गोरक्षनाथांच्या डोक्यात
एक सुंदर कल्पना आली. ते त्यांच्यापाशी गेले आणि म्हणले, नमस्कार. नमस्कार. गोरक्षनाथांना बघितल्यानंतर या सगळ्या बायका त्यांना भुलल्या की, आणि प्रकरण उलटच झालं. गोरक्षनाथही त्याच्यात अडकले. गोरक्षनाथांच्या ही गोष्ट रात्रीच्या वेळेला सगळ्या चुळबुळ करायला लागल्या, गोड बोलायला लागल्या. कुणी विडा आणून देते, कुणी तांबूल आणून देते, कुणी काय आणून देते, कुणी असे मस्त लवंगा वगैरे. आणि सुरू झाले की यांचं सगळं, काय मग तुम्ही नाथ कुठले, तुमचं कसं काय चाललंय, काही कळेना. गोरक्षनाथांनी 5 मिनिटात स्वतःला सावरलं आणि म्हणले, भगिनीनो, या देहाचा काय उपयोग आहे वगैरे सगळं फिलॉसॉफी, तत्वज्ञान इतकं ऐकवलं की त्या सगळ्या विरक्त स्वभावात गेल्या आणि त्या उत्तम विरहिणी तयार झाल्या. त्यांच्यामध्ये वैराग्य निर्माण केलं गोरक्षनाथांनी आणि त्यांच्या मनात गोरक्षाबद्दल असलेलं आकर्षण काढून टाकलं. दुसऱ्या दिवशीपासून त्या सगळ्या, आणि त्यांची जी मुख्य होती ती सगळी गोरक्षांचं ऐकायला लागली. आणि गोरक्षांनी बघितलं की आता ताब्यात आल्यात, तर त्यात झालं काय, एक आजारी पडली. मग त्या जागेवर कोण, तर त्या मुख्य बाईने सांगितलं की तुम्ही दिसायला खूप देखण्यात, हे जरा सगळं काढून जर टाकलं तर तुम्ही किती छान दिसाल. गोरक्ष 5 मिनिटं विचारात पडला. म्हणजे नाही, आमच्यातली एक आर्टिस्ट कॅन्सल झाली आहे, तुम्ही तिचं काम करा. गोरक्ष नुसते आश्चर्याने म्हणले नाही, त्यांची कळी खुलली. कशाने माहितीये, त्यांना या निमित्तानं त्या देशात प्रवेश मिळणार असतो म्हणून. ते पटकन म्हणते, हो द्या सगळं कॉस्ट्युम, आत्ताच्या भाषेत कॉस्ट्युम सगळं घेतलं. पटकन गोरक्ष आत गेले, झटपट सगळं मेकअप बिकअप झालं, ठसक्यात साडी बिडी नेसून गोरक्षनाथ बाहेर. काही ओळखूच येईना. ती बाई मुख्य म्हणली, अगं बया, अगं ते आत्ता आलेलं ध्यान कुठं आहे, यात म्हणजे 5-6 जणी सगळ्या तयार करून बाहेर आल्यावर नक्की ओळखे ना कुठं आहेत गोरक्षनाथ. मग त्या मुख्य बाईने सांगितलं, हे गोरक्षनाथ. असं इतकं साम्य झालं. आणि मग या सगळ्यांनी मिळून त्या राज्यात प्रवेश केला. आत प्रवेश केल्या सगळीकडे कार्य छोटं छोटं व्हायला लागलं. इकडं डान्स, इकडं नृत्यकला, या अमुक तमुक कार्यक्रम, गाण्याचे, गणपतीचे वगैरे अमुक तमुक उत्सव वगैरे सगळे, या सगळे व्हायला. हळूहळू राजवाड्यापर्यंत गेलं की प्रकरण. राजवाड्यात शिरल्यानंतर मच्छिंद्रनाथाला सिंहासनात बघितलं. गोरक्षनाथाने असं केलं, अशा भुया बिया. नमस्कार. मच्छिंद्र बघतच बसला, हीच बाई फक्त आपल्याला नमस्कार का करते. प्रेमळा बसली ती शेजारी. नमस्कार बाई. तिलाही कळलं नाही. ती पण म्हणली, कार्यक्रम सुरू करताय. हो, आता सुरूच करते. गोरक्षनाथ. सगळे कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रम एवढा रंगला, इतका रंगला की कोणाला काही लक्षातच आलं नाही. आणि तोपर्यंत एक क्षुल्लक घटना घडली. काय घडावी, मच्छिंद्रनाथाने ओळखलं. मच्छिंद्रनाथाने ओळखल्यावर यांनी पटकन सगळं सोडून दिलं आणि पुन्हा कपनी नेसून उभा राहिला नाचायला. चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया, आया गोरख चलो मच्छिंदर, आया गोरख चलो मच्छिंदर,
चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया. मच्छिंदर गोरख आया. अरे बघताय काय, पकडा ह्याला, पकडा. मी काय सांगते ऐकताय का तुम्ही? हे पकडा याला. आणि सगळ्या बायकांनी त्याला घेर घातला, पकडला. याला डांबा, याचे डोळे फोडा, याचे हातपाय फोडा, मारा याला बेदम. हा आवाज कसा फसवले ना आपल्याला. चायनीज प्रधानांना ऑर्डर दिली, शिपायांना सांगितलं, आणि सगळे गोरक्षाला धरायला आल्यानंतर सिंहासनावरनं मच्छिंद्रनाथ म्हणले, थांबा, तो माझा शिष्य आहे, हात नाही लावायचं कोणाही. म्हणल्यावरती आता बायका काय बोलणार? इतकी वर्ष प्रेमळेच्या प्रेमात पडलेला, सगळे हुकूम ऐकायची सवय झालेली मच्छिंद्राची. मच्छिंद्र म्हणला, वेळ आली, बरं झालं सुटलो आता. आणि आणि गोरक्षाला हात नाही लावायचं म्हणून सांगितलं. कुणीही गोरक्षाला हात लावेना. मंजुळे, हा माझ्यावर इथं राहील तर मी इथं राहीन. अट मान्य असेल तर बघ, नाही तर मी निघालो. नाही नाच, चला आत चला. कसं तरी मंजुळीनं गोड बोलून आत नेलं. हा माझ्यावर माझा शिष्य माझी नोकरी चाकरी सेवासेवी करेल, सगळं मान्य आहे, पण तुम्ही इथं राहा. कारण ती पोर होतं ना, मेनीनाथ होता ना. सभागृहातनं आत आले. गोरक्षांनी पाठ नाही सोडली मच्छिंद्राची, सारखा मागं राहायचा. एक दिवस काय झालं, गोरक्षाच्या डोक्यात प्लॅन सुरू झाले. नाही म्हणलं, हे काय खरं नाही आहे, किती दिवस इथं बसणार. म्हणून तो कुजबूज बोलाल, आपण गुरु आहात, आपण पुरुष आहात, तुम्हाला शोभतं काय हे, लोक काय म्हणतील. आत्तासारखं कसं सगळं, ही काय भानगड आहे, हे पोरकं कसं काय झालं, काय हे करून ठेवलं तुम्ही, काय तुम्ही केलं, आणि तुम्ही एवढे सज्ञान ज्ञानी, आणि तुमच्याकडं आम्ही अजून असं बघतो, तुम्ही असे पाळलातच कसे, हे काय करून ठेवलं. तेवढ्यात मंजुळा आली. काय चाललंय? काही नाही, तुमच्या मुलाबद्दलच विचार करत होतो. गोरक्षनाथ, हा मग त्याला सांभाळ. त्याने मेनीनाथाला घेतलं, बाहेर गेला. तो म्हणला, मला आईकडं जायचंय. हा म्हणला, आत्ता एकांत आहे, आत्ता सोडावात. दरवाज्यातनं त्याला चिमटा काढला मोठा कमरेला. हे आई आई करत बोंबलत परत आत गेलं. आत गेल्यावर हे दोघं बसलेलेच होते हल्लीच्या सोफा कम बेडवर. डबल बेडच होता. हो, डबल बेडच होता. आणि ते पोरगं गेलं दोघांच्यात. मंजुळा पुन्हा चिडली. गोरक्षा आला, बोला, त्याला घेऊन जा. का? त्याला शिव लागली. तो घेऊन आला बाहेर. घेऊन आल्यानंतर गोरक्षाने तर शिव केलीस तर बघ, मारीन तुला. ते परत आत गेलं. आत गेल्यावर त्याला सी लागली. तोपर्यंत पुन्हा ना डिस्टर्ब झालं. कळलं का काही? पुन्हा डिस्टर्ब झाल्यानंतर मंजुळा म्हणली, गोरक्षा, तुला मी काय सांगितलं, त्याला काय दोन्ही लागले, घेऊन जा. गोरक्ष म्हणलं, वा, छानच झालं. गोरक्ष बाहेर घेऊन आला. त्याला हिंडवलं. तो म्हणलं, जायचंय. अजिबात नाही जायचं. त्याला राजवाड्याला 3 फेऱ्या मारल्या. त्याला जास्तच लागली. बघ, मी मारीन धरून तुला, तुडवीन लेका. मेनीनाथाला दमच भरला. ते 4-5 वर्षाचं पोर, ते काय करणार बिचार. खबरदार, मग मला आईकडे जाऊ. हा जा. पुन्हा सोडला, पुन्हा डिस्टर्ब. ते गेलं, ते त्याला राहवलंच नाही. आई करून म्हणला आणि लागला लोळायला. ते म्हणजे काय झालं, काय होतं तुला, म्हणोस्तोपर्यंत त्यानं शिव पण केली आणि शी पण केली. यांचा प्रोग्राम थांबला.
आत्तासारखं नव्हतं, अंदर से कोई बाहर ना आ सके. आणि झालं ते सगळं त्या बेडवरच शू शी सगळं. आणि त्यानं थैमानच घातलं. गोरक्षा पुन्हा गोरक्षा आले आत. बोला राणीसाहेब, हे सगळं ने धू आणि वाळत टाक. हे सगळं नेऊन धुवून टाकू आवडतं. हो. त्यानं तो वरचं छान टाकलेला गालिचान सगळं घेतलं, बाहेर नेलं, धुतलं, वाळत टाकलं. यालाही घेऊन जा, याला पण धू आणि वाळत टाक. जी आज्ञा. त्या पोराला तसंच त्याच्या पाठीमागे सगळी इकडे घाण लागलेली, शी लागलेली, सगळं ती ओलसर, ते ठेम गळतायत. कळलं का काही? लक्षात आलं असेल सगळं. त्याला तसाच त्यांनी बाहेर नेला आणि राजवाड्याच्या बाहेर नदी होती, त्या नदीच्या इथं नेलं. त्याला बुचकळला, आपटला, बुचकळला, आपटला. धुतलं त्याला आणि त्याला आपटला. पुन्हा घेतला, पुन्हा बुचकळला आणि इतक्या जोरात आपटला त्याचा मेद, मांस, रक्त सगळं एका बाजूला काढलं, हाडं एका बाजूला काढली, त्याचं डोकं एका बाजूला ठेवलं. त्याच्या गळ्यातले दागिने वगैरे जे वस्त्र वगैरे होते ती सगळी काढली, धुतली आणि वाळत टाकली आणि येऊन बसला राजवाड्यात. गोरक्षा, मेमीनाथ कुठं आहे? कुठं आहे म्हणजे? धुवून वाळत टाकलाय. काय धुवून वाळत टाकलाय त्याला? हा, कुणाला? मेमीनाथाला. म्हणजे काय? तुम्ही सांगितलं धुवून आणि वाळत टाक म्हणून धुतला आणि वाळत टाकला. आणि ठीक आहे, त्याचे दागिने आणि कपडे. दागिने आणि कपडे बघितल्यानंतर, अरे अधमा, अरे तुला एवढी सुद्धा माया नाही करे, हे काय केलंस? काही केलं नाही, तुमची आज्ञाप्रमाण. नाथा, राणीसाहेबांनी सांगितलं की नाही याला धू आणि वाळत टाक. मी नदीवरून ह्याला धुतला, हाडं बाजूला केली, मेद मांस सगळं बाजूला केलं, रक्त सुद्धा साठवून ठेवलंय, मुंडकं बाजूला पडलेलं आहे आणि दागिने घेऊन आलो. वाळत टाकलं तर ते वाळेल तेव्हा घेऊन येतो. मच्छिंद्रनाथ सुद्धा डोक्याला हात लावून बसले, कारण त्यांचाही मुलगाच होता ना. संवाद सुरू झाला. मच्छिंद्रनाथाची तात्पुरती बायको ती मंजुळा, ती पटकन म्हणली, माझा मुलगा मला पाहिजे. एका अटीवर देतो माते. काय? माझा मच्छिंद्रनाथ मला दे, तुझा पोरगा तुला घे, प्रश्न मिटला. बाई जरा तापलीच, नाही म्हणलं तरी. ह्या असल्या अटी, त्याला काही इलाज नाही आहे. मी काही चूक केली नाही, तूच सांगितलंस या मुलाला ने धू आणि वाळत टाक. आता त्याला धुवायचं आणि वाळत टाकायचं म्हणजे कसं? मी बरोबर केले. आता तुला जर मुलगा हवा आहे तर मला माझा गुरु हवा आहे. मच्छिंद्रनाथांकडे तिने बघितलं. नाथ, पटकन ते म्हणले, तुझा मुलगा आहे, माझं कार्य झालंय. तू आणि तो शिष्य, मी कुठंतरी यात आहे का? नाही. अगदी आत्ताच्या नवऱ्यासारखं तो बोलला. मी कुठेतरी काही केलंय का? काय होते पुण्य माझ्या पदराला, काय होते पुण्य, काय होते पुण्य माझ्या पदराला. लाभ मला झाला गुरुदर्शनाचा, लाभ मला झाला गुरुदर्शनाचा. काय होते पुण्य माझ्या पदराला, काय होते पुण्य माझ्या पदराला. लाभ मला झाला गुरुदर्शनाचा, काय होते पुण्य माझ्या पदराला. लाभ मला झाला गुरुदर्शनाचा.
गोरक्षनाथ मनातल्या मनात म्हणत होता, हे आम्ही इथं तुम्हाला म्हणून दाखवतो. तो मनातल्या म्हणत होता, आता गुरु, माझा गुरु मला आता मिळणार. आणि तयार झाली मंजुळा. ती म्हणली, मला अट मान्य आहे, बघ हा. हो म्हणे, ठीक आहे म्हणे. आणि हा बाहेर आला. यांनी सगळी ती हाडं, डोकं, मांस सगळं गोळा केलं. का तर लाभ मला झाला गुरु दर्शनाचा, काय होते पुण्य माझ्या पदराला. लाभ मला झाला गुरु दर्शनाचा. सुखाच्या सगुती सुखाच्या मागुती, धावता धावता सुखाच्या मागुती, धावता धावता दुःख प्राप्त होता. अचानक ध्यान झाले दुःख प्राप्त होता. अचानक दुःख कसलं होतं मी ते? दुःख कशाचं होतं? अपत्य गेलेल्याचं होतं. ही गोष्ट कोण कोणाला सांगत होतं? संवाद कोणाचा चालला होता? दत्तात्रेय अनुसूया शिखरावरनं गिरणारच्या शिखरावर आले ते, आणि सिद्धजन एक सांगत होते. त्यात दुसरा सिद्ध म्हणला, एक थोडंसं सांगायचं राहिलं. दत्तात्रेय म्हणले, काय? ते म्हणले, गोरक्षाला त्या नृत्य करणाऱ्या बायका दिसल्या, त्यावेळेला कानिफनाथ तिथं आले ते. आणि कानिफनाथांनी गोरक्षाच्या डोक्यात वाईट भरलं. तुझा गुरु म्हणतोस आणि मग तो बाईच्या नादाला लागला कसा? गोरक्षाने गोड बोलून काढून घेतलं. तुम्हाला कसं माहीत? मीच सांगतो. ते मल्याळ देशात आहेत आणि प्रेमळेच्या ह्याच्यात पडून त्यांना एक मुलगा पण झाला आहे. अर्थात गुरुचा अभिमान सगळ्यांना असावा. गोरक्षनाथांनी अंतर्ज्ञानाने पाहिलं आणि पटकन म्हणले, कानिफनाथ, एक लक्षात ठेव, तुझा पण गुरु जालंधर मैनावतीच्या नादात अडकलेला आहे, माहितीये का? दोघांनी एकमेकांचे संप्रदाय लक्षात घेतले. अर आपण एकाच संप्रदायाचे. पण एक झालं, दोन्ही शिष्यांना कळून चुकलं आपले गुरु आहेत कुठं. म्हणून गोरक्षनाथ त्या नृत्य कला करणाऱ्याबरोबर इकडे गेला आणि कानिफनाथ जालंधराला आणायला कुठे गेला? मैनावतीकडे गेला. असं दोघांना कळल्यामुळं हा प्रकार झाला. आणि हा आनंद सगळा गुरुदर्शनाचा गोरक्षनाथ कुणाला सांगत होते? मच्छिंद्रनाथांना. तोपर्यंत मंजुळा तयारीला गेली ती की हे जाणार आता. बॅग भरायला नको का नवऱ्याची? गोरक्षनाथ आले, सगळं घेऊन ठेवलं आणि काही नाही, कमंडलोतलं तीर्थ घेतलं आणि शिंपडलं. तीनदा शिंपटल्यावर मेविनाथचा यार पटकन बिलगला. कुणाला? मंजुळेला जाऊन. पोरग बघितलं की आईचं सगळं विसरतं, सगळं तिचं. तिने एवढंसं पोर ते बघितलं आणि ती विसरून गेली. तिने लायलीच सांगितलं, नाथा या तुम्ही, तुमची बॅग भरलेली आहे. बॅग म्हणजे त्यावेळेस झोळी होती. मच्छिंद्रनाथ झोळी उचलतात तर प्रेमळा म्हणते, ठेवल्यात, लक्ष ठेवा. ते मच्छिंद्रनाथच ते म्हणले, काय? सोन्याच्या विटा, सोन्याच्या विटा ठेवल्यात. सोन्याच्या 2 विटा ठेवल्यात, बांधून ठेवल्यात. मच्छिंद्रनाथ म्हणले, वाव, खूप छान केलंस, आता मला काही काळजीच नाही. आणि हा देश मल्याळ. मल्याळ देशातनं हे दोघं बाहेर पडले की कोण? बघू, तुमचं लक्ष आहे का? गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ मल्याळ देशातनं बाहेर पडले. तर बालाघाटांच्या रांगा आहेत. तुम्ही कधी गेलात ना त्या भागात, आंध्र, ओरिसा वगैरे,
तर तिकडून बालाघाटाच्या रांगा येतात सगळ्या, त्या रांगेतनं हे सगळे चालत होते. घनदाट जंगल, विलासपूर, मध्य प्रदेश, चंबळचं खोरं, लुटारू. मच्छिंद्रनाथांनी सुरू केलं, गोरक्षा मला भीती वाटते रे. गोरक्षनाथ म्हणले, कसली भीती वाटते? नाही, मला फार भीती वाटते रे या चोरा चिलट्यांची, काही भरोसा नाही, कारण यांच्या झोळीत मला फार भीती वाटते रे. गोरक्षनाथांना काही कळेनाच की काय भीती वाटायचं काय कारण आहे. आपण गुरु आहात, आपण कसले भीत आहे? हा, आपण काय, आपण नाथ आहोत, आपल्याकडे काय कुंगिरी आणि शंख आणि दंडाची तरी आपल्याकडे आहे काय? कोण आपल्याकडनं काय काय नेणार? काहीच नेणार नाही, आपल्याकडे काहीच नाही आहे. राहिलं काय, ती झोळी आहे माझ्याकडे, त्या ओझं होतं का तुम्हाला? नाही, ते व्यवस्थित आहे रे, तिचं काही प्रश्न नाही, झोळी वगैरे व्यवस्थित आहे, मला काही काळजी नाही तिची. तू आहेस ना बरोबर? हो. म्हणून आता मग संध्याकाळ झाली, आपण आता मुक्काम. नाही नाही, इथं रात्री नको थांबायला, आपण चालतच राहूया. का? अहो घनदाट जंगल आहे, जरा कुठेतरी गाव वगैरे बघूया आणि मग थांबूया. असंच बोलता बोलता तिन्ही सांज होऊन गेली आणि ते चालत होते. पुढं थोडंसं एक दिवे वगैरे लागलेले 2-4 घरं दिसली. हे गेले, मुक्काम केला. सकाळी परत निघाले. निघाल्यानंतर गोरक्षनाथांनी 2-2दा, मी घेतो ना झोळी. नको नको नको, आहे बरोबर, असं राहू दे राहू दे. पुन्हा पुढे चालत राहिला, मी घेतो ना झोळी. नाही नाही, ते नको, तसं नको, ते राहू दे माझ्याकडंच. असा यांचा प्रवास चालवत होता. एकदा मच्छिंद्रनाथ पुढं, एकदा गोरक्षनाथ मागं, एकदा गोरक्षनाथ पुढं, एकदा मच्छिंद्र मागं. पूर्ण दाट जंगलातनं पायवाटेवरनं चालत होते. चालता चालता दोघांच्यात पुन्हा एके ठिकाणी बसले. संवाद सुरू झाला. काय संवाद व्हावा? ऐक साधका, ऐक साधका, शोध घेस गूढ चमत्काराचा. ऐक साधका. कोण कोणाला म्हणतंय? आता इथे प्रश्न पडला, मच्छिंद्रनाथ गुरु म्हणावे साधका, तर साधक आहे गोरक्षनाथ. ऐक साधका. पण इथं गोरक्षनाथ एवढा तयारीचा, तो मच्छिंद्रनाथांना म्हणेल का असं? दोघांनी गुढ होतं. कुणाला खरं गुढ होतं? गोरक्षनाथाला गुढ होतं, त्यांच्याकडे काय माहित नव्हतं. ऐक साधका, शोध घेसी गुढ चमत्कारांचा. तुझ्याच जवळी असुनी वेड्या, व्यर्थ प्रयास कशाचा रे. ऐक साधका. गोरक्षनाथ सांगतात, कनक कांता हे सगळं आपल्याला काही उपयोगाचं नाहीये. आपल्याकडे काही चोरी होण्यासारखं नाहीच आहे आणि आपण आता त्या देशातनं बाहेर पडलोय. हे सगळं ज्ञान शिष्य गुरुला देत होता. ऐक साधका, ऐक साधका, शोध घेसी गूढ चमत्काराचा. तुझ्याच जवळी असुनी वेड्या, व्यर्थ प्रयास कशाचा. ऐक साधका, ऐक साधका. विश्व कसे निर्माण झाले, काय त्यात आहे दडलेले. विश्व कसे निर्माण झाले, काय त्यात आहे दडलेले. आकृती माझी भासले, आकृती माझी काय भासले. या सर्वांचा घेशील कारे, तपशील गूढत्वाचा. या सर्वांचा घेशील कारे. हे असं का म्हणले? मच्छिंद्रनाथांची सावली, मच्छिंद्रनाथांना भीती वाटायची. अरे हे तुझंच आहे सगळं. आकृती माझी काय भासले. नाथ तुम्ही घाबरताय, गुरु आहात तुम्ही. या सर्वांचा घेशील कारे, तपशील गूढत्वाचा. तुझ्याच जवळी असुनी वेड्या, व्यर्थ प्रयास कशाचा रे. ऐक साधका, शोध घेसी गूढ चमत्काराचा. ऐक साधका, शोध घेसी गूढ चमत्काराचा. तुझ्याच जवळी असुनी वेड्या, व्यर्थ प्रयास कशाचा. ऐक साधका, पृथ्वीवरचा सजीव पुतळा,
कुणाची चमत्कृती ही अशी कुणाची अर्थ काय तो अर्थ काय तो कथन करी रे अगम्य अतर्क्य गोष्टीचा तुझ्याच जवळी असूनी वेड्या व्यर्थ प्रयास कशाचा रे ऐक साधका रे ऐक साधका शोध घेसी गुढ चमत्कार तुझ्याच जवळी असुनी वेड्या व्यर्थ प्रयास कशाचा ऐक साधका ऐक साधका. असं ते एकमेकाला समजावत सांगत होते. मच्छिंद्रनाथ कुठेही असं दाखवत नव्हते की मी मायेत पडलो, मी चुकलो. गोरक्षनाथ पण एका शब्दाने शंका व्यक्त करत नव्हता. फक्त आतल्या आत दोघांचे अंतर्मनाचे शब्द ब्रह्म नाद ब्रह्म चालू होतं. दोघं चालत होते. एक विशिष्ट वेळ आली आणि मच्छिंद्रनाथांच्या खांद्यावरची ती 2 सोन्याच्या विटाची असलेली झोळी गोरक्षनाथांनी बरोबर काढून घेतली, अडकवली आणि चालत राहिले. मच्छिंद्रनाथ तरी म्हणले, बाबा सांभाळून, तुम्ही काही काळजी करू नका, काही होणार नाही याला. चालत राहिले. नेमकं इतकं अंतर पडलं की मच्छिंद्रनाथ पुढंच राहिले. झाडी असल्यामुळं आणि डोंगर उतार असल्यामुळं कळलं नाहीये की गोरक्षनाथ कुठे आहे. गोरक्षनाथ माठीमग थांबला. पटकन झोळी उघडली, गाठोडातलं काढलं, पटपट पटपट सोडलं. 2 विटा बघितल्या. अरे बापरे, गुरु असून हे या मोहात राहिले. तरी म्हणतोय हे सारखं का भीत आहेत. त्यांनी त्या विटा उचलल्या, दिल्या टाकून, त्या जंगलात दिल्या टाकून आणि बरोबर त्या साईजची 2 दगडं त्या झोळीत बांधली आणि ठेवली. ती 2 दगडं बांधून घट्ट बांधून झोळीत होती तशी ठेवली, झोळी अडकवली आणि चालायला लागले. तेवढ्यात मच्छिंद्रनाथ थांबले. हा काय येत नाही अजून. थांबल्यानंतर गोरक्षनाथ पटकन दिसले. काय रे बाबा, का नाही थांबलो तर जरा लघु शंकेला थांबलो. हो का, अच्छा अच्छा आहे, हो व्यवस्थित, हे काय व्यवस्थित आहे. न राहून गोरक्षनाथांनी ती झोळी पुन्हा मच्छिंद्रनाथांनी दिली. धीर दिला की मी तुमचा पट्ट शिष्य आहे. मच्छिंद्रनाथांना वाटलं वा वा वा, काय शिष्य छान आहे. आणि त्यांनी गळ्यात झोळी अडकवली आणि चालत राहिले. पुन्हा एका गावापाशी आले. आल्यानंतर बसले. ठरल्याप्रमाणे म्हणले, गोरक्षा भूक लागली आहे, पाणी तरी घेऊन ये. गेला गोरक्षनाथ. गोरक्षनाथाने ओळखलं, आता हे गूढ कळणार आपल्या गुरुला. तोपर्यंत मच्छिंद्रनाथांनी ते गाठोडं सोडलं. त्यांना शंका आली, आहे का बघूया. उघडून बघतात विटेच्या आकाराची 2 दगडं. त्यांनी कपाळाला हात लावला आणि आरडाओरडा पाय पसरायला आणि रडायला सुरुवात केली. अजून कुठे गेले, माझी कुठे गेले बिटा, तू कुठं टाकून दिल्या. तेवढ्यात गोरक्षनाथ परत आला. हे काय, माझ्या बिटा गेल्या, तू असं काय केलं ते. गोरक्षनाथ म्हणले, अरे राजा, गुरुवर्या, काय हे काय, किती परीक्षा घ्यायची माझी. अरे तुझी परीक्षा कशी, विटा गेल्या कुठं, एवढ्या जीवापाड इथपर्यंत मी आणल्या, ह्या असं कसं झालं, ह्याची दगड कशी झाली. बाबा ते काही मला माहित नाही, मी होतं तसं तुमच्याकडे दिलं, तुम्ही सांगितलं म्हणून पाणी आणायला गेलो. आता हे कसं काय, मलाही आश्चर्यच वाटतंय. असं गोरक्षनाथ म्हणले. दोघांची विमनस्क अवस्था. तरी पण मच्छिंद्रनाथ जोरात म्हणले, ते मला माहित नाही, माझ्या विटा आणून दे. तोंडला मी टाकून दिल्या, तुम्हाला काय करायचं करा. टाकून दिल्यास तू स्वतःच टाकल्या. हो मीच टाकल्या, काय म्हणणं आहे. तुमच्यासारख्या एवढ्या का गुरु असं करताय, कशाला कनक कांता वगैरे, किती हे कसं वाटतं, हे बरोबर नाहीये. गोरक्षनाथांनी भरपूर तत्वज्ञान समजून सांगून मच्छिंद्रनाथांना खूप समजावलं. ते ऐकायला, माझ्या विटा मला दे, मी बघत जीव देईन. आता
जीव देईन म्हणून नाथांनी मच्छिंद्रनाथांनी दोन्ही दगड उचलले आणि बघ म्हणले मी चेचून टाकीन माझं डोकं. हे बघितल्यानंतर गोरक्षनाथ आतल्या आत अरे 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 भूतत्वाला पोचलेला हा माणूस मायानं किती किती हे गेलेलं आहे, तर मग ह्या लोकांचं काय होईल असं गोरक्षनाथांनी डोकं. ते पटकन म्हणले गुरुराया ठीक आहे म्हणले, तुमची इच्छाच आहे ना, थांबा. समोर गेले, एक छोटीशी टेकडी होती आणि तिथं बसून गोरक्षनाथाने लघुशंका केली, लघवी केली आणि जेवढं मूत्र पडलं तो सगळा जो छोटा भाग होता तेवढा तो सगळा सोन्याचा झाला. गोरक्षनाथाने फक्त वळून बघितलं, देवा गुरुराया काय पाहिजे तेवढं घ्या. मच्छिंद्रनाथ असं बघत बसले, एकदा गोरक्षनाथाकडं, एकदा त्या टेकडीकडं, एकदा गोरक्षनाथाकडं. आर्वीजवळ वृद्धेश्वर नावाचं ठिकाण आहे महाराष्ट्रात, तिथे ही टेकडी आहे. अजूनही सकाळी सुप्रभाती मंगलवेळी सूर्य उगवताना त्या टेकडीवर किरण पडले की सगळे पूर्ण डोंगर सोन्याचा दिसतो. कधी जर गेलात तर जरूर पहा. वृद्धेश्वर तू अभय करो तू असं आपल्या सहस्रनामात आहे. अक्कलकोट निवासी अद्भुत स्वामी समर्था अवधूता सिद्ध अनादि रूपानादि अनामया तू अव्यक्ता अकाल अमूला अमल तुल्या अचलोपम तू अनिंदिता जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपा करा. जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपा करा. हीच गोष्ट काळानुसार लाडाच्या कारंजाला या छोट्याशा बाळानं नरहरीनं कोपऱ्यातली सळी सोन्याची करून दाखवली ती. अशीच गोष्ट आत्ता 19व्या शतकात अक्कलकोट स्वामींच्याकडं एक किमयागार आला होता. तो नाशिकला होता. घोलप स्वामींनी त्याला बघितलं तर घोलप स्वामी म्हणले हे काय करतोयस. तो म्हणला मी सोनं तयार करतो. ते म्हणले तू आमच्या गुरुकडं चल. आणि घोलप स्वामी आणि त्याला गुरुकडं घेऊन गेले अक्कलकोटला. अक्कलकोटला त्या किमयागाराकडं बघितलं. महाराज शांत वडाखाली शेषशाहीसारखे बसलेले होते. ते म्हणले अरे गोसावड्या काय सोनं सोनं पाहिजे तुला, सोनं सोनं पाहिजे. ते बघ ते बघ ते बघ त्या लिंबाच्या झाडाकडं. लिंबाचं झाड अख्खं त्याला आणि त्यातनं सोन्याचं पाणी पडतंय असं दिसलं. मला सांगा सगळे दृष्टांत आत्तापर्यंत तसेचे तसे आहेत. आम्ही मूढ आहोत, आम्ही अज्ञान आहोत, आम्ही मूर्ख आहोत, आम्ही विश्वास ठेवत नाही. आता गोरक्षनाथ आणि चरपटनाथ भेटले. चरपटनाथाने गोरक्षनाथाला मिठी मारली. मच्छिंद्रनाथाने दोघांना जवळ घेतलं. तिघही भेटले आणि तिघही मल्याळम सोडून गोकर्ण महाबळेश्वरला आले. आणि गोकर्ण महाबळेश्वरला समुद्रकाठी बसले आणि तिघांनी बसून छानपैकी गजर करायला सुरुवात केली. तेवढ्यात तो सिद्धजन म्हणतात आपणही गजर करूया. आणि गिरनार पर्वतावर दत्तात्रेयानं हे सगळं सांगताना तो योगी जो होता तो सगळ्यांना म्हणला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ चालू निमित्त तुझे पायी नडकरी
दत्ता तू येई झालो विनीत तुझे पायी धड करी दत्ता तू येई मी पण माझे आता सरले मी पण माझे आता सरले दत्तरूप जीवन हे झाले दत्तरूप जीवन हे झाले दत्त चिंतनी भान विसरले झालो विनीत तुझे पायी झालो विनीत तुझे पायी धड करी दत्ता तू झालो विनीत तुझे पायी जड करी दत्ता तू नकळे माझे मलाच काही नकळे माझे मलाच काही चित्त तुझ सवे गुंगुन राही चित्त तुझ सवे गुंगुन राही एक रूप तुझ सवे ओनी एक रूप तुझ सवे ओनी मी दत्त गीत हे गाई झालो विनीत तुझे पायी धड करी दत्ता तू येई झालो अशीच सेवा तव चरणाची अशीच सेवा तव चरणाची व्हावी रवी दत्ता अखंड साची व्हावी दत्ता अखंडची साची दिव्य दृष्टीचे अमृत घेवोनी मी तुझ्या सवे राही झालो विनीत तुझे पायी धड करी दत्ता तू येई झालो विनीत तुझे पायी धड करी दत्ता तू येई दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद 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 वल्लभ दिगंबरा भारती स्वामी राजा कोटी आदित्य तेजा तू गुरुमय बाप प्रभो आजानुभूजा भारती स्वामी राजा पूर्ण ब्रह्म नारायण देव स्वामी समर्थ कलियोगी अक्कलकोटी आले वैकुंठनाथ भारती स्वामी राजा लीलया उदरिले भोळे बाबळे जन बहु तीव्र साधकासी केले आपुल्या समान भारती स्वामी राजा अखंड प्रेम राहो नामी ज्ञानी दयाळा सत्यदेव सरस्वती म्हणे आम्हा सांभाळा आरती स्वामी राजा कोटी आदित्य तेजा तू गुरुमय बाप प्रभो आजानुभूजा आरती स्वामी राजा अवधूत चिंतन श्री ज्या ज्या सळी हे मन जाय माझे त्या त्या सळी हे निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय राम कृष्ण हरी गुरुदेव दत्त देव दत्त
श्री स्वामी समर्थ 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चै ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चै ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चै ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चै ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चै ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते देवा तू सागर करुणेचा देवा तुझराची दुःख सांगावे तुझ वाचुनी तराते दिनमुख पसरोनी काय मागावे देवा तू सागर करुणेचा स्वामी समर्थ ही सेवा मजला घडावी ही सेवा। आज दिशा चैनल ने हमें सबको नैमिषारण्य की अंतर्गत परिक्रमा दिखाई, इसलिए दिशा चैनल को मेरे तरफ से स्पेशल आशीर्वाद। धन्यवाद।